तर प्रशांत कोरटकरवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी कोल्हापुरात आंदोलन सुरू आहे। आंदोलनात खासदार शाहू छत्रपती देखील सहभागी। कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात इंडिया आघाडीचे कार्यकर्ते जमलेले आहेत। इंद्रजित सावंत धमकी आणि छत्रपती शिवाजी महाराज अवमान प्रकरणी कोल्हापुरात इंडिया आघाडीचं आंदोलन सुरू झालंय। अधिक अपडेट या प्रकरणी आपण घेणार आहोत आपले प्रतिनिधी भूषण पाटील यांच्याकडून। भूषण, काय अधिक अपडेट? नक्कीच इंद्रजित सावंत धमकी प्रकरण आणि कोरटकर यांनी ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांचा अपमान केला त्या निषेधार्थ आता कोल्हापुरात इंडिया आघाडी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। इंडिया आघाडीकडून कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये ही निदर्शनं आहेत ती केली जात आहेत। कोरटकरला तात्काळ अटक करावी, त्याच्यावर कारवाई करावी अशा पद्धतीची मागणी या निदर्शनाच्या माध्यमातून केली जाते आणि या सगळ्या आंदोलनामध्ये स्वतः खासदार शाहू छत्रपती देखील सहभागी झालेले आहेत। कुठेतरी सरकार या सगळ्या कोरटकर प्रकरणामध्ये कोरटकरला पाठीशी घालते अशा पद्धतीचा आरोप देखील इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून होतो आणि त्यामुळे या सगळ्या आंदोलनामध्ये शाहू छत्रपती नेमकी काय भूमिका मांडतात, पहिल्यांदाच ते आज या सगळ्या विषयावर भाष्य करणार आहेत। त्यामुळे काय ते नेमकी मागणी करतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र तुर्तास आपण बघतोय की या सगळ्या प्रकरणावरून आता इंडिया आघाडी आक्रमक झाली आणि इंडिया आघाडीकडून आता हे सगळ्या आंदोलनाला सुरुवात देखील झाल्याचं पाहायला मिळतं, ज्यामध्ये खासदार शाहू छत्रपती स्वतः सहभागी झालेले आहेत। नक्कीच भूषण, या आंदोलनासंदर्भातील अधिक अपडेट तुमच्याकडनं घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।